पुंडरीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री तुकाराम महाराजांची गाथा अभंग क्रमांक 204। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी। दया करणे जो पुत्रासी तोची दासा आणि दासी। तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती। 6 चरणाचा अभंग आहे। साधूची लक्षणं तुकोबाराय सांगतात। ही लक्षणं जिथं दिसतात तेच साधू आहेत असं त्यांना आग्रहाने म्हणायचं आहे, किंवा साधूजवळ ही लक्षणं असलीच पाहिजेत असंही त्यांचं मत आहे। साधूजवळ कोणती कोणती लक्षणं आहेत ते प्रत्येक चरणामध्ये वेगवेगळे प्रकार दाखवले। प्रत्येक चरणात 1 किंवा 2 असं साधूजवळ असणारं लक्षण सांगितलेलं आहे। जे का रंजले गांजले, जे संसारामध्ये सुखानं अत्यंत काय आहे हर्षोल्लासित झालेले आहेत, रंगलेले आहेत त्यात, आणि दुसरे जे आहेत ते दुःखानं गांजलेले आहेत, म्हणजे एक सुखात आहेत आणि दुसरे दुःखात आहेत, असे जे असतात त्यासी म्हणे जो आपुले। म्हणजे फक्त काय आहे दीने जया आवडती असं जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुकोबाराने इथं दाखवलं की जे संसारात ज्या सुखाला रंगले त्यांना सुद्धा, कारण हे सुख हे रंगणं तुमचं कसं आहे तर मिथ्या आहे। हे सुख सुखच नाही तर तुम्ही त्याला का सुख म्हणून बसला असं समजून सांगण्यासाठी त्यांना पण आपलं म्हटलं जातं। जे दोन्ही आपले आहेत, गांजलेले तर आहेतच आहेत, त्यातून त्यांना काढायचंच आहे, पण जे सुखात आहेत त्यातूनही काढायचं आहे, कारण हे सुख फसवय, हे सुख नाही, सुख म्हणून दुःखच आहे खरं। तेव्हा आता हेही समजून सांगण्याकरता दोघांनाही आपलं म्हटलेलं आहे, दोघालाही आपुलकी जवळ केलेली आहे, दोघालाही आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तोची साधू ओळखावा। तेव्हा साधूच्या ठिकाणी कोणताही द्वैत नाही, यांना सांगावं त्यांना न सांगावं असं काही नाही। याला काय म्हणायचं की भेदबुद्धी साधूजवळ नसतेच, साधू अभेदबुद्धीचे असतात, त्यामुळं ते सगळ्यालाच आपलं म्हणतात। आता त्यांना साधू म्हणा असं दुसऱ्या चरणात सांगितलं। देव तेथेची जाणावा, असं का बरं तर साधू आणि देव हे वेगवेगळे नाहीतच। देव प्रत्यक्ष साधूच्या ठिकाणीच असतो। देवाला जर जगतात यावं वाटलं, सगुण रूप घ्यावं वाटलं, जगताचे चाललेले आहेत त्याच्याशी संबंध करावा वाटला तर ते साधूच्याच रूपात येतो, आणि देव साधू रूपातून ज्यांचं ज्यांचं भलं ज्यांचा ज्यांचा उद्धार करायचा आहे ते करत असतो। स्वतः देवाला करता येत नाही म्हणून साधूच्या रूपामध्ये येऊन करतो। देव तेथेची जाणावा, तर हे साधूजवळचं जे स्वभाव लक्षण आहे हे देवाचंच आहे। देव असेल तिथं अशाच तऱ्हेनं सगळ्यालाच आपलं म्हटलं जातं। आता देवाने काय केलं ते देवाने सुद्धा साधूसारखंच आहे की
जे नाम घेतात त्यांना आपलं, नाम घेत नाहीत त्याला आपलं म्हणणार नाही, असं देव कुठं करतो? जे नाम घेतात त्यांनाही सगळं जे काय असेल ते देवानं पुरवलेलं आहे, आणि नाम घेणाराला आहे तसं न घेणाराला सुद्धा तेच आहे. तिसऱ्या चरणात सांगतात मृदू सभाय नवनीत. आता लोणी हे कसं असतं तर बाहेरून जसं दिसतं तसंच आत असतं. बाहेरून कसं असतं तर अत्यंत मऊ, अत्यंत काय आहे की त्याला कुठेही काही नाही, सहजतेनं त्याच्यामध्ये बोट घातलं तरी आपल्याला काय आहे की सहज वाटेल, मऊपणा त्याचा लक्षात येईल. मग आत बाहेर जसं ते मृदू आहे, मऊ आहे, कारण लोणी आत बाहेर सारखंच आहे. आतलं अंग काय लोणीचं आहे, बाहेरचं अंगसुद्धा लोणीचं आहे. म्हणून ते जसं अंतर्बाह्य मृदू असतं तसं सज्जनाचे चित्त, तसं सज्जनाच्या चित्तामध्ये एक वेगळं आत वेगळं बाहेर असं अजिबात नसतं. चित्त कसं आहे, चित्त विषयाच्या अधीन गेलेलं आहे. त्यामुळं जेव्हा जेव्हा विषय प्राप्ती करून घ्यायची असते तेव्हा तेव्हा चित्त काय करतं, वेगवेगळे युक्त्या वापरतं की जेणेकरून आपल्याला विषय प्राप्त व्हावा. आणि मग त्या पद्धतीनं चित्तात सगळे गोंधळ चाललेले असतात. इथं त्यांनी सांगितलं की काही नाही, हे चित्त मात्र निर्धूत आहे, या चित्तात कुठलाच काही भेद नाही. मग ते चित्त अंतःकरणात जसं अत्यंत मृदू आहे तसं बाहेर चित्ताचे व्यवहार जेव्हा होतील तेव्हासुद्धा तुम्हाला त्या चित्तातला मृदूपणाच दिसेल. ज्यासी आपांगिता नाही. आता दुसरं लक्षण सांगितलं. आपण अगोदर कोणतं पाहिले, रंजले गांजलेला आपलं म्हणणारा, आणि त्याच्याजवळ देव असतो, हे झालं दुसरं. आणि मृदू नवनीत हे जसं आहे तसं ज्यांचं चित्त आहे, म्हणजे हेही लक्षण एक सांगितलं. आता पुन्हा सांगतात की ज्याशी अपांगिता नाही. अपंगिता म्हणजे कोण, तर जो काही त्याला नाही कोणी, त्याला सांभाळणारं नाही कोणी, त्याला कोणाचा आश्रय नाही, काही नाही. मग आता ह्याला हे कसा झाला, अनाथ झाला. कुठेही गेलं तर कोण त्याला ये रे म्हणत नाही, बस रे म्हणत नाही, काही नाही, कारण त्याच्याविषयी आपलं म्हणणारं असं कोणीच नाही ना. मग अशाला मात्र हे संत काय करतात, त्याशी धरी जो हृदयी, त्यांना मात्र काय करतात की अगदी जवळचं मानतात. हृदयी धरणं हे कोणाला असतं, जवळच्या माणसाला. जवळच्या माणसाला माणूस पोटाशी घेतो, तसं ह्याला आहे. कारण त्यांना माहिती की याची गरज आहे, आणि तो काय आहे या गोष्टीसाठीच आसुसलेला आहे. म्हणून संत त्याला जवळ करतात आणि तिथून त्याला खरी माया काय असते, वात्सल्य काय असतं हे कळायला लागतं. आणि त्याच्याप्रमाणे तो त्यांची जवळीक करून त्यांच्याजवळ शांत बसलेला असतो. दया करणे जे पुत्रासी. आता त्याच्यानंतरचा गुण दाखवला की किती झालं तरी आपले जे मुलं बाळं असतात त्याच्यावर आईवडिलाची दया असते. जरा काही कुठं झालं त्याला तर आईवडिलालाच वाईट वाटतं. त्यांना वाटतं आता ह्याला कसं बरं वाटेल, काय करावं ह्याच्यासाठी, ते त्यांना काही कमी पडलं तर कुठून आणून देऊ, काय करू, याचा विचार त्यांच्याजवळ येतो. शिवाय त्याला कुठल्या गोष्टीची न्यूनता नसावी असं सतत आईवडिलाला वाटतं. म्हणजे हे काय आहे, त्यांच्यावर केलेली दयाच आहे. सगळ्या गोष्टी त्याला जिथल्या तिथं असाव्यात हे सारखं वाटतं. पण हे जसं आपल्या मुलाबद्दल झालं, तेचे दासा आणि दासी, मग कोणी जवळ येतात त्यांनासुद्धा तितक्याच प्रेमानं, तितक्याच आपुलकीनं त्यांची काय आहे सगळी चौकशी केली जाते. कसं आहे तुझं, काय आहे, काय कमी, तुला काय पाहिजे हे विचारलं जातं. मग जसं मुलाबद्दल सांगितलं तसं दास म्हणजे
कोण झाला हा पुरुष, आणि दासी म्हणजे ज्या कोणी महिला आहेत, मुली आहेत, त्यांनासुद्धा तसंच, त्यांनासुद्धा त्याच पद्धतीनं त्यांची चौकशी करतात. त्यांच्या जे काही असेल ते परमार्थाचं कसं त्याला साधन करता येईल, त्याच्याकरता त्याला कोणत्या अडचणी आहेत याचासुद्धा विचार करतात. आणि त्या अडचणी त्याच्या दूर कशा होतील, त्या अडचणीला बाजूला ठेवून तो कसं आपलं परमार्थ करील याचा विचार यांच्याजवळ असतो. म्हणून दासा आणि दासी. आता दुसरी गोष्ट आहे, इथं काय आहे, तुकोबारायला जे सांगायचं आहे ते, त्यामुळं काय आहे, काही थोडीशी गोष्ट बाजूला निघते, की जसं दया करणे पुत्रासी. मग आपल्या पुत्राला काय, आपला सगळा संसार त्याच्या हवाली करतात, तसं काय दासीला करतील का? बाहेरचे जे मित्र आले त्यांना म्हणतील का माझा संसार तुला धर? त्या भागातलं नाही, पण जे काही त्यांच्या ठिकाणी परमार्थाचं भांडवल आहे ते मात्र देतील. संसाराचं भांडवल म्हणजे काय आहे, सांसारिक भांडवल हे वारसा हक्काने, आणि परमार्थाचं भांडवल हे कोणाला आहे, तर हे जे काही त्यांच्याजवळ आलेले आहेत ते वारसा हक्काने आलेले आहेत, म्हणून त्यांना ते देतात. आता त्यांना ते देण्यामागं त्यांनी काही मागं शिल्लक ठेवलं, माझं ज्ञान थोडं राहू दे, माझ्या मुलासाठी होईल, माझ्या अमक्या, असं काहीच नाही. जो ज्या पद्धतीनं मागणी करतो ते अध्यात्मातलं सगळ्या गोष्टी त्याला ते पूर्ण करत असतात. तशी दया आहे. पारमार्थिक दया मात्र दास आणि दासीच्या ठिकाणी आहे. तुका म्हणे सांगू किती. आता इतकी लक्षणं सांगितल्यानंतर आहेतच अजून, असं तुकोबारायला सांगायचं आहे. म्हणून किती सांगू, एवढ्या लक्षणावर तरी तुम्ही काय करा, लक्षात घ्या की हे साधू लक्षण आहे, की साधूजवळ कोणते कोणते लक्षणं असतात, किंवा कोणते लक्षणं असलं तरच साधू होतो. ज्याला साधूची इच्छा आहे त्याला हे लक्षणाने युक्त असावंच लागेल, म्हणून तोच भगवंताची मूर्ती. आता शेवटी तर सांगितलं, या लक्षणाने युक्त जो कोणी आहे त्याला साधू नाही, तो भगवंतच आहे, त्याला देवच म्हणा, तो देवच त्या ठिकाणी आहे असं तुम्ही समजा. पुढचा अभंग आहे 205. याजसाठी भक्ती जगी रूढवावया ख्याती, नाही तरी कोठे दुजे आहे बोलावया सहजे, गौरवावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, तुका म्हणे अलंकारा देवभक्त लोकी खरा. या अभंगात भक्ती आणि देव या दोघांमध्ये कसं नातं आहे हे सांगत असताना, भक्तांनी भक्ती आपली सगळीकडं रूढ व्हावी, पसरावी, सगळ्याला भक्तीचं मोल कळावं आणि सगळ्यांनाच भक्ती करावी, यासाठी काय करतात तर दाखवलं की याजसाठी भक्ती. कशासाठी भक्ती आहे तर सगळ्या जगामध्ये भक्तीचं नावलौकिक वाढावा. आता हे दुसऱ्या चरणात तेच सांगितलं की जगी रूढवावया ख्याती. ख्याती म्हणजे कीर्ती. कोणती तर भक्तीचीच कीर्ती सगळीकडं वाढवायची आहे. मग जगामध्ये भक्तीची कीर्ती वाढली, भक्तीच्याच कीर्तीबद्दल सगळीकडं काय आहे की रुजली गेली, तर काय होईल तर त्या भक्तीचा प्रसार होईल, भक्ती सगळ्याच्याच अंतःकरणात जागृत होईल. म्हणून ह्या भक्तीची ख्याती वाढावी, भक्तीची कीर्ती वाढावी, भक्ती सगळीकडे रूढावी म्हणून काय करतात, प्रयत्न करतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. भक्तीत काय आहे, भक्तीत सुख आहे, भक्तीत काय आहे, नाम आहे. या दोन्ही गोष्टी बरोबर चालल्या तर भक्ती येते. मग भक्ती प्राप्त होण्याकरता आपल्या ठिकाणी नाम असलं पाहिजे, आणि नामाने नामाचं सुख जागं केलं की त्या सुखानं नामाचा आणि
भगवंताचा, ज्याचं नाम आहे त्याचं प्रेम जागं होतं. आणि प्रेम हेच भक्तीचं रूप आहे. एरवी सगळीकडं म्हणजे तुकोबाराय जसं म्हणतात की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सगळीकडे ईश्वर आहे असा जर भाव आपल्या ठिकाणी झाला तर कोणाबद्दल आपल्याला राग येईल, कोणाबद्दल मत्सर येईल, कोणाबद्दल अजून काय आपल्या ठिकाणी दुसरे काही विकार उभा राहतील तर काहीच नाही. कारण आप्तभाव उभा राहायला, माझेपणा उभा राहायला हे भक्तीचं रूप आहे. भक्तीत माझेपणा असतो, मीपणा कमी होतो आणि माझे माझे म्हणजे व्यापकता वाढते. भक्ती ही व्यापकतेकडे जाणारी. भक्तीच्या माझेपणात 1, 2, 10, 20, 100 किती मावतील. कारण का तर ती व्यापकच आहे. अशी भक्ती व्हावी, अशा भक्तीची कीर्ती वाढावी म्हणून साधू संत नेहमी भक्तीचा प्रसार करतात. नाही तरी कोठे दुजे, आता त्यात दाखवलं दुसरं कुठं काय आहे. वास्तविक पाहता भक्त आणि त्यांनी केलेली भक्ती ज्याची करतो तो काही दुसरा कोणी आहे का. कारण ज्या देवाची भक्ती करायची तो देव सर्वव्यापक आहे, म्हणजे आपल्या ठिकाणी सुद्धा आहे. मग आपल्याजवळ भक्त देव आहेच आणि भक्त कोण आहेत, आपणच आहेत. मग आपणच देव आणि आपणच भक्त, कुठं तुझं झालं. आपणच आपलं आहे. नाहीतरी मनुष्य काय करतो, आपली स्वतःची भक्ती करतोच की. रोज सकाळी तो काय आहे की अंथरुणातनं उठला की काय करतो, बाकीचं सगळं आपलं उरकतो. मग प्रातः जे काय असेल ती कामं सगळी उरकली, मग आपली आपलीच उरकली का नाही. आपणच आपले दात घासले, आपणच तोंड धुतलं, सगळं केलं म्हणजे झाली आपलीच भक्ती. आपणच आपली सेवा, आपणच आंघोळ केली, आपणच आपल्या अंगात कपडे घातले, आपणच त्या ठिकाणी गंधलं, ही भक्ती असतीच. मग आपण आपली करतो तसं अजून कोणाकोणाची करावी, हे भक्तीचं काय आहे, वाढल्याचं स्वरूप आहे. म्हणून मग वाढवावी म्हणजे जसं तुम्ही तुमचं करता तसं अनेकाचं करा. मग अनेकाचं करायला सुरुवात झाली. मग त्याप्रमाणे जसं आपण पाहतो की सप्ताह वगैरे असला म्हणजे मग ह्यानी त्याला आंघोळ घालावी, त्यानी त्याला आंघोळ घालावी. मग जसं आपण करतो तसं दुसऱ्याला, हे भक्तीचंच रूप आहे. प्रत्येकानं प्रत्येकाला झालं, एकाने गंध उगाळलं लावलं, ते म्हटलं माझ्या हातावर शिल्लक राहिले, धर, मला लावताच येत नाही, थांब मी लावतो. म्हणजे हे भक्तीचीच अंग आहेत. आता ह्यात दुजं कुठे आहे, अगोदरपासून नाही. नाही तरी कोठे दुजे, हे दुसरं होतंच कुठं. आता त्याने काय केले, पुढच्या चरणात म्हणले आहे बोलावया सहजे. तेव्हा आहे हे काय आहे, पहिल्याच चरणातलं आहे. नाही तरी कोठे दुजे आहे असं म्हणायचं आणि मग बोलावया सहजे. तेव्हा हे कुठं आहे, पण असं का बोलून दाखवावं लागलं, काय कारण आहे त्याचं, तर अद्वितीयच आहे. पण भक्तीत अद्वितीयता म्हणजे अद्वैत भाव असूनसुद्धा भक्ती होते. भक्तीमध्ये अद्वैतता आहे, पण अद्वैतातलं द्वैत आहे. द्वैत कोण आहे, आपणच आपल्याला दुजं केले, आपणच आपली भक्ती करतो. मग करून केलं तर दुजं कुठं होत आहे. एक माणूस जसा घरात जेवायला बसला आणि त्याने काय केलं, कुणीच नव्हतं घरात, त्याचा तीच एकटा होता. मग त्याने आपलं ताट वाढून घेतलं आणि जे काही ताटात घेतलं ते जेवत राहिला. मग त्याच्यानंतर त्याचं संपलं. मग संपल्यावर आता पुन्हा घ्यायचं. मग परत पुढची काय भाकरी चपाती घेतली, मग उजव्या हातानं म्हणायचं नको नको नको, डाव्या हातानं म्हणायचं घ्या 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 घ्या. आता त्यांनीच स्वतःला म्हणायचं, एका हाताने म्हणायचं नको नको, दुसऱ्या हाताने म्हणायचं घ्या. मग आग्रहात नको म्हणणारा हाच, आग्रह करणारा तोच. मग कोणीतरी तेवढ्यात माणूस आला, मला कोण होतो तुझ्यापुढे, म्हटलं कोणी नाही. मग कशाला घ्या घ्या नको नको, म्हटलं तसंच म्हणावं लागतं. म्हणजे आपल्याला सुद्धा प्रेम वाटतं. हे काय आहे, हे दुजेपणा नसून सुद्धा दुजेपणा आहे. नव्हतं द्वैत पण द्वैत आहे असा जो भाव जागा झाला, त्यामुळं बोलावया सहजे. दुजं नाही,
पण तुझं आहे असं समजून बोलायचे. नाहीतरी संत महात्मे समोर असलेल्या सगळ्या जीवाला ब्रह्मरूपच समजतात ना, पण तुझं असं समजून बोलतात. ब्रह्मता तर आहे, मग काय समजून देतात? ब्रह्मालाच ब्रह्माचं रूप समजून द्यायचं का? तर अजिबात नाही. तर ब्रह्माला जीवाचं आवरण आलंय, जीव आहे त्याचं स्वरूप तयार झालंय असं त्याला वाटू लागले म्हणून समजून द्यायचं. आता वास्तविक पाहता संताला तत्त्वज्ञान पूर्ण माहिती की जीव कधीच नसतो, जीव हा ब्रह्मरूपच असतो. तरी पण जीवाचं दोष, जीवाची लक्षणं हे संत आपलं ठेवतात मनात आणि त्याला काढायचा प्रयत्न करतात. म्हणजे दुजं समजून हे सगळे व्यवहार होतात. गौरवावयासाठी आता हे सगळ्या ज्या काय भक्तीच्या लीला असतात त्या काय असतात? म्हणजे भक्तीमध्ये देवाची पूजा करावी वाटते, देवाला फुलं माळा घालावे वाटतात, अलंकार घालावे वाटतात, कपडे घालावे वाटतात, नैवेद्यात अनेक पदार्थ करावे वाटतात. हे सगळं काय आहे की भक्तीचा गौरव वाढवण्याकरता आहे. भक्तीत काय आहे तर भक्तीत उपचार आहेत. उपचार म्हणजे काय? तुम्ही जे करत असाल ते सगळं. आता देवासंबंधी आपण जे करतो त्याला म्हणतात उपचार. पण बाहेर कामं करतो, कोणासाठी काही काम चालू झालं, मग बाहेरच्या लोकांसाठी आपण काम करत असलो किंवा आपल्या घरातलं काम करत असलो तर हे काम नाही, भक्तीच आहे. असं जर मनात आलं तर मग भक्तीचाच गौरव झाला. आता भक्तीचा गौरव होणं हे काय आहे? अंतःकरणातली अत्यंत भक्तीचा मोठेपणा गाण्याची गोष्ट आहे. भक्ती ही काय श्रेष्ठ आहे. मग कसं करायचं? तर प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक क्रियेमध्ये भक्तीचाच मोठेपणा ठेवायचा. स्वामी सेवेची कसोटी. आणि मग त्यासाठी जे कोणी आपल्या पुढं असतील किंवा खरोखरच स्वामी असतील, मग त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती. आता हे जर काय असेल तर स्वामी काज कोण आहे? तर श्री गुरु हे स्वामी, आणि त्यांच्यासाठी जे काय तुम्ही करता ती भक्ती. मग तुम्हाला जे करता येईल ते येईल. अमुकच केलं तमुकच केलं म्हणजे भक्ती असं नाही. कोणी म्हणलं त्यांना फुलं माळा घातल्या म्हणजेच भक्ती, कोणी म्हणतं त्यांना गंध लावलं म्हणजेच भक्ती. त्यांच्यासाठी तुम्ही जे करत असाल ते भक्ती. तेव्हा हे सगळं काय आहे? स्वामी सेवेची. तेव्हा जितकं तुम्ही स्वामीची सेवा कराल तितकी तुमची कसोटी, म्हणजे तेवढा तुमची काय आहे परीक्षाच घेतली जाते. ही परीक्षा जर घेतली गेली, तुम्ही स्वामी सेवेत कुठं कमी पडला तर परीक्षेत मार्क कमी पडले. तुम्ही स्वामी सेवेत पुढं आला तर तुमचं परीक्षेतले मार्क वाढले. म्हणजे तुमची सेवा कोणत्या पद्धतीनं, याचाच अर्थ सेवा करताना मी केली उभं राहत असेल तर ती नापास ह्याच्यातलीच आहे. समर्पित भावनेनं उभं राहत असेल तर, करणाऱ्याला मीपणा उभा राहत असेल तर ती भक्ती कधीच भक्ती व्हायची नाही. त्या भक्तीच्या ठिकाणी दोष जागा झाला. मग तो काय करल? इथं काहीतरी करल आणि सगळीकडे सांगत हिंडल, मी आमकं नेलं, मी ते केलं, मी हे दिलं, मी ते केलं. काय करत असेल ते करत असेल. प्रत्येक गोष्ट तो भेटल त्याला सांगल. आणि नसल तर बाहेर भेटल्यावर तुम्ही नाही का तिथं बघितलं का नाही, ते मीच दिलं आहे. म्हणजे असं तो सतत मी करत असेल तर ती भक्ती नाही आणि ते समर्पण नाही. दिल्यानंतर कधीच त्याचा आठवण अंतःकरणात सुद्धा राहत नसतो, ते समर्पण आहे. पुन्हा कुणी दिलं म्हटल्यावर त्याच्या लक्षात सुद्धा नाही आलं पाहिजे की हे आपण दिले. असं जेव्हा होईल तेव्हा ती भक्ती, तर तो कसोटीवर उतरला. एरवी परीक्षेत त्याला कोणत्या प्रकारानं तो करतो ते सगळं पाहिलं जातं. तुका म्हणे अलंकारा. एकंदरीत काय, हे सगळं जर काही भक्ती असेल आणि भक्तीत तुम्ही जे काही करत असाल ते सगळी भगवंताला किंवा श्रीगुरूला अर्पण केलेले अलंकार आहेत, भूषण आहेत. ही म्हणजे जसं गळ्यातल्या माळा, कानातलं, हातातलं, हे सगळं जसं आपण दागिन्याची नावं घेतो, पण
एरवी भक्ती करणं आणि भक्ती जिथल्या तिथं देणं हे सुद्धा भूषणच आहे, हे अलंकारच आहे. तुकोबाराय म्हणतात का नाही, सर्व सुखाले आलो सर्व अलंकार. जे जे काही सर्व सुख आहे ते ते अलंकार आहेत. मग तुम्हाला त्यावेळेस जे करता आलं ते तुम्ही काय आहे की साधूसाठी भूषणच केलेलं आहे, साधूसाठी अलंकार केलेले आहेत. त्यामुळं असे अलंकार हे कशातून निर्माण झाले तर भक्तीतून निर्माण झाले. अगोदर जेवढे जेवढे भक्त होऊन गेले की ज्या भक्ताची नावं कोणत्याही पुराणामध्ये कथेमध्ये जी येतात ते सगळेच भक्त काय आहे, सगळेच भक्त श्रेष्ठ नव्हते. ते भक्त कसे होते, साधेच होते. घरात काही नसायचं पण भक्ती एवढी मोठी असायची की खूपच त्या भक्तीला इतकं श्रेष्ठत्व निर्माण झाल्यामुळं ती भक्ती खूपच श्रेष्ठ अशी होती. तेव्हा तुका म्हणे अलंकारा, तेव्हा हे सगळं कसं आहे, अलंकार घातल्यासारखे. देवभक्त लोकी खरा, एकंदरीत जो कोणी अशा तऱ्हेनं करत असतो तोच खरा भक्त आहे. आणि तो या सगळ्या लोकामध्ये, मनुष्य लोकामध्ये खरा येतो, कारण ज्यानं कुठंच खोटी भक्ती केली नाही. तुकोबारायाच्या एका अभंगात आहे की जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तो दैव ह्याचा अर्थ देववान असं दैवाचं नाव घ्यायचं. हे देववान आहे, हा देव दैवी संपत्तीचा आहे. आणि त्याने काय केलं आहे तर भक्ती केली. ती कशी केली तर जिव्हाळ्याची. जिव्हाळ्याची भक्ती जिथं होती तिथं तिथं काय आहे की देव त्याच्याकडं असूच तो. जसं ते सांगतात की रोज लोणी देणारी भगवंताला नेऊन, म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात, ते घरातल्या माणसांनी तपासलं ही कुठं घेऊन जाते लोणी, आणि मग घेऊ दिलं नाही, ठेवलं जवळ, नाही न्यायचं लोणी, झाकून ठेवलं घरातलं. आता काय करावं, शेवटी जायचंच नाही विठ्ठलाकडं म्हणून कोंडून टाकलं. पण विठ्ठलाला सवय, ते आलाच, तिच्या घरापर्यंत आला. ते म्हणले लोणी नाही, मग तुझ्याजवळ काय आहे ते दे. म्हणले हो की ताक ठेवलं आहे मला आणि पीठ आहे. मग पीठ कालवलं ताकात, खा म्हणली. त्याने तेच खाल्लं. मग ते ताक पिठे विठोबा केवळ भक्तीसाठी तिच्याकडं आला आणि लोणीच्या ऐवजी ताक आणि पीठ हेच खाल्लं. हा सुद्धा अलंकार. त्यामुळं देव त्या घरचा झाला. आता देव जसा पंढरीत विटेवर आहे तसं ह्यांच्या घरात, ह्यांच्या वाड्यात सुद्धा विटेवर देव तिथंही आहे. हे अलंकार आहेत. म्हणून देवभक्त लोकी खरा. आता देवभक्ताचं त्यांचा अवतार झाला, किती दिवस झाले त्याला, कित्येक नाथराय होते तेव्हा. नाथरायाच्या पुढं तुकोबारायाचा अवतार झाला 300 वर्ष, त्याच्या अगोदरचे 300, 600-700 वर्षापूर्वी, निदान 400 वर्षापूर्वी तरी ते आहेत. आजही नाव चालतंय ना, लोकी खरा. म्हणजे हा भक्त आहे, त्याचं नाव, त्याची कीर्ती अखंड चालते. म्हणून जे जे काही भक्त आहे की ज्यांनी भगवंताची भक्ती सगळीकडे वाढवायची, त्याची ख्याती वाढवायची ठरवली, ते सगळे देवभक्त जगामध्ये प्रसिद्धीला आले, खरे आहेत. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.